नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? तर सगळ्यात पहिले मला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहे. ते याच्यासाठी की आपल्या 10वी आणि 9वीच्या ऑनलाईन लेक्चर्सला तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहात. व्ह्यूजही भेटत आहेत आणि त्याच्यासोबत तुमच्या कमेंट्सही माझ्यापर्यंत पोहोचत आहे. तर ह्या यशस्वी वाटचालीनंतर म्हणजे 10वीचे तर कोर्स आपल्या क्लासेसचे रेग्युलरली सुरू आहेतच, तसंच 9वीचेही लेक्चर आपण सुरू केले आहेत आणि त्यालाही उत्तम प्रतिसाद तुमच्याकडून मिळत आहेत. आणि तुमच्याच डिमांडवरती आपण सुरुवात करणार आहोत 8वीचे सुद्धा लेक्चर्स. ठीक आहे. तर बघा, काय असतं की अभ्यासक्रम जो तुमचा सेट केलेला आहे तो हा चढत्या क्रमाने आहे. आणि सिरियसली पाहिलं तर ह्या अभ्यासक्रमाचं जी मुख्य सुरुवात होते तर ती होते तुमच्या इयत्ता 8वी पासून. सुरुवातीचा अभ्यासक्रम हा महत्वपूर्ण नाहीये असं मी म्हणणार नाही, पण जी मुख्य सुरुवात आहे जिथून तुम्हाला पुढच्या तुमच्या करिअरचं म्हणजे ते 9th स्टँडर्ड असो, 10th असो, 11th असो, 12th असो आणि त्याच्या पुढच्या तुमच्या कमर्शियल डिग्रीज असो, मग त्या MBBS असो, त्या इंजिनिअरिंग असो किंवा त्या इतर कोणत्याही असो, हे तुम्हाला 8वी पासून सुरुवात होतं. मग 8वीला अभ्यासक्रम काय आहे तर इयत्ता 8वीच्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये टोटल 19 चॅप्टर तुम्हाला शिकायचे आहेत. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल, हा प्रश्न बऱ्याचशा पॅरेंट्सच्याही मनात असतो आणि विद्यार्थ्यांच्याही मनात असतो की क्लासेसला किंवा ह्या अभ्यासक्रमाला सुरुवात 8वी पासूनच का करायची. बऱ्याच पॅरेंट्स असं मानणं आहे की क्लासेस, ट्युशन किंवा विद्यार्थ्यांवरती जो प्रेशर आहे अभ्यासाचा की अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर, हे ते 10वीला करतात डायरेक्ट. काही पॅरेंट्स जागृत आहेत, ते 9वी पासून सुरुवात करतात, पण याची खरी सुरुवात जी आहे ना ती 8वी पासून होते. ठीक आहे. मग आता मी बोलणार आहे सायन्स या विषयासंदर्भात. 8वीला जे पुस्तक आहे सायन्सचं ते जनरल सायन्स म्हणून आहे आणि याच्यात टोटल 19 चॅप्टरचा समावेश झालेला आहे. आता हे 19 चॅप्टर मधल्या काही चॅप्टरची नावं बघा, ही तुम्हाला पुढे कॅरी फॉरवर्ड होणार आहे. जसं इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिझम, इनसाइड द ॲटम, मेजरमेंट ऑफ मॅटर्स, त्याच्यानंतर सेल अँड सेल बॉडी, ऑर्गन्स ऑफ ह्युमन बॉडी, अशा भरपूर सारे चॅप्टर्स आहे जे तुम्हाला पुढच्या इयत्तांना देखील कामाला येणार आहेत. मग याची सुरुवात आताच करायला नको. अगदी साध्या पद्धतीनं तुम्हाला 8वीला त्यांचं इंट्रोडक्शन देण्यात आलेलं आहे. हे साधं जरी असलं तरी महत्वपूर्ण आहे. ठीक आहे. मग हा अभ्यासक्रमाला तुम्ही आतापासूनच जरा सिरियसली घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्ही आमच्या क्लासेसचे दुसरे व्हिडिओ सुद्धा बघू शकता. आता बघा, सायन्सच्या बद्दल मी बोलणार आहे. माझं नाव आहे प्राध्यापक सुनील गवई आणि इयत्ता 9वी 10वीच्या ह्या लेक्चरच्या सिरीज नंतर तुमच्यासाठी आम्ही सुरू करत आहोत 8वीच्या लेक्चरची सिरीज. मग ह्या जनरल सायन्समध्ये जास्त वेळ न दवडता आपण सुरुवात करूयात लगेच सिलेबसला. तुम्हाला 19 चॅप्टर पैकी दुसरा जो चॅप्टर आहे त्याला आपण सुरुवात करूयात, कारण मला असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीला अनुसरून हा चॅप्टर खूप महत्वपूर्ण आहे. चॅप्टरचं नाव आहे हेल्थ अँड डिसीज. हेल्थ अँड डिसीज म्हणजे आरोग्य आणि आजार. ठीक आहे. मग सध्याचं वातावरण तुम्ही बघताच आहात, नाही का. कोरोना व्हायरसने थैमान मांडलेलं आहे. डिसेंबर महिन्यामध्ये, डिसेंबर 2019 मध्ये कोविडचे पेशंट डिटेक्ट झाला. कोविड हा जगासमोर आला आणि 11 मार्च 2020 साली या कोविडला WHO ने पॅन्डेमिक डिसीज म्हणून घोषित केलं. याचा अर्थ हा महामारी आहे. बरोबर आहे. आणि आतापर्यंत लाखो लोक याच्यामध्ये मृत्युमुखी देखील पडलेले आहेत आणि अजून काही लाखो लोक, जे आता संख्या करोडोंमध्ये जाणार आहेत, ते या रोगाने ग्रासलेले सुद्धा आहेत.
अर्थात याच्यातून बरे होण्याचं प्रमाण सुद्धा खूप जास्त आहे. म्हणूनच हा चॅप्टर पासून आपण सुरुवात करणार आहेत तुमच्या इयत्ता 8वीच्या लेक्चरला. चालेल, सुरू करूयात मग. हेल्थ अँड डिसीज. मग हेल्थ म्हणजे काय मित्रांनो? तर याच्या संदर्भात काही प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. जेव्हा आपले स्कूल चालू होते, जेव्हा तुम्ही 7वीला होते, तेव्हा कधी आजारपणामुळे तुम्ही सुट्टी घेतली आहे का? घेतलीच असेल ना? हो. मग आजारी पडता म्हणजे नक्की काय होतं सांगू शकाल? तुम्ही आजारी पडता म्हणजे काय होतं? बरोबर, तुम्ही म्हणणार सर अंग फार दुखतं, टेम्परेचर येतं, मन नाही लागत, अंगामध्ये शक्ती नाही राहत, झोपून राहावंसं वाटतं, काही खावंसं नाही वाटत. बरोबर आहे ना? म्हणजे ही सगळ्याच्या सगळ्या आणि याच्यापेक्षा जास्त बऱ्याच काही गोष्टी आजारपणामध्ये आपल्यासोबत घडत असतात. मग तुम्ही डॉक्टरकडे जाता, त्यांच्याशी कन्सल्ट करता, बरोबर आहे का? आणि डॉक्टर काही तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून देतो, काही औषधं लिहून देतो. ही औषधं घेतल्यानंतर तुम्हाला बरं वाटायला लागतं, नाही का? मग मला सांगा की हे सगळं चालू असताना आपल्यासमोर दोन प्रामुख्याने गोष्टी येतात, दोन शब्द येतात, ते म्हणजे हेल्थ आणि डिसीज. मग हेल्थ म्हणजे काय सांगू शकाल कोणी? आरोग्य कशाला म्हणायचं? तुम्ही शारीरिकरित्या फिट आहात, मजबूत आहात, कणकर आहात, म्हणजे तुम्ही आरोग्यदायी आहात का? तुम्ही फक्त मानसिक दृष्ट्या फिट आहात म्हणजे तुम्ही आरोग्यदायी आहात का? किंवा तुम्ही फक्त सामाजिक दृष्ट्या फिट आहात म्हणजे तुम्ही आरोग्यदायी हेल्दी आहात का? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, नाही. तुम्ही फक्त फिजिकली किंवा मेंटली किंवा सोशली फिट असणं हे आरोग्याचं लक्षण नाही. तर या तिन्ही गोष्टी म्हणजे तुम्ही फिजिकली पण फिट पाहिजे, तुम्ही मेंटली पण फिट पाहिजे आणि तुम्ही सोशली सुद्धा फिट पाहिजे. मग हेल्थची व्याख्या काय आहे ती जरा समजून घेऊयात. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट physical, mental and social well-beingness and not merely the absence of disease. याचा अर्थ तुम्ही फक्त आजारी नाहीये, याचा अर्थ तुम्ही फक्त आजारी नाहीये म्हणजे तुम्ही आरोग्यदायी किंवा हेल्दी आहात असा होत नाही. मग आरोग्य म्हणजेच काय? तर तुम्ही शारीरिकरित्या, मानसिकरित्या आणि सामाजिकरित्या फिट पाहिजे. त्या गोष्टींसाठी तुम्ही मॅच्युअर, अडॅप्टेबल पाहिजे, तरच तुम्ही हेल्दी आहात असं मानलं जातं. आता फिजिकल हेल्थ तर आपल्याला लगेच समजून येते, म्हणजे ताप आला, उलट्या झाल्या किंवा इतर काही गोष्टी, तर तुम्हाला लगेच जाणवतं की त्याचा इम्पॅक्ट तुमच्या शरीरावरती घडतोय. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे फिजिकल हेल्थ समजणं ही तितकी अवघड गोष्ट नाहीये. तुम्हाला इंजुरी झाली एखाद्या ठिकाणी तर ते सुद्धा आपल्याला समजून येतं की हा फिजिकल हेल्थचा प्रकार आहे. पण दुसरी गोष्ट जी आपल्याला सहजासहजी समजत नाही ती म्हणजे मेंटल हेल्थ. बरोबर आहे? आजकाल सगळ्यांच्याच ओठांवरती एक नाव आहे, ते म्हणजे सुशांत सिंग राजपूत. बरोबर आहे ना? 2च दिवसापूर्वी ह्या व्यक्तीने आत्महत्या केली. एक चांगला कलाकार म्हणून आपल्या सगळ्यांनाच त्याच्याबद्दल हळहळ वाटते. बरोबर आहे? पण आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर तो फिजिकली फिट नव्हता का? येस, ऑफकोर्स. मग प्रॉब्लेम काय झाला? सोशली तो पॉप्युलर नव्हता का? होता. मग मेंटली तो, त्याला जो ताण आला होता तो सहन करू शकला नाही. बरोबर ना? आणि म्हणूनच हे टोकाचं पाऊल त्यांनी उचललं. मला सांगायचं आहे मित्रांनो की मेंटल हेल्थ ही देखील तुमच्या फिजिकल हेल्थ एवढीच महत्त्वपूर्ण आहे, नाही का?
मनुष्य या पृथ्वीवरती सर्वात बुद्धिशाली प्राणी आहे आणि या मानसिक आधाराबद्दल किंवा मेंटल हेल्थ बद्दल सगळ्यात जास्त प्रॉब्लेम मनुष्यालाच आहे, इतर कोणत्याही प्राण्याला नाहीये. तुम्ही असं बघितलं का की कोणत्या प्राण्याने फाशी घेतली, कोणता प्राणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय? त्याला काहीही होऊ द्या, त्याची शेवटपर्यंत धडपड असते ती जगण्याची, नाही का? आणि आपण म्हणजे ह्युमन बिंग्स, आपण फार लवकर ह्या होप, ह्या आशा काय करतो? सोडून देतो, नाही का? मग मेंटल हेल्थ ला कसं सुधारायचं? काही अवघड नाहीये. जसं निसर्गाचा एक नियम आहे की एका ठिकाणी एका वेळेस एकच गोष्ट राहू शकते. ओनली वन मॅटर कॅन बी प्रेझेंट ॲट अ टाइम ॲट अ प्लेस. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी असू शकत नाही जोपर्यंत पहिली गोष्ट डिस्प्लेस होत नाही. ठीक आहे? मग ह्या नियमानुसार जर तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही दुःखी राहू शकत नाही किंवा तुम्ही डिप्रेशन मध्ये राहू शकत नाही. मग आपलं मुख्य काम आहे आनंदी राहणं. आता तुम्ही म्हणाल आनंद म्हणजे काय? मनासारख्या गोष्टी होणं म्हणजे आनंद, नाही का? पण आनंदी राहणं ही सुद्धा एक सवय आहे. ठीक आहे? मग डिप्रेशन येऊ नये किंवा मानसिक आरोग्य स्वस्थ राहावं याच्यासाठी सिंपल गोष्ट आहे. जेव्हा तुम्हाला कधी असं वाटेल की आयुष्यामध्ये नैराश्य आलेलं आहे, तेव्हा सिंपली तुम्ही त्या लोकांकडे बघा, त्या गोष्टींकडे बघा जे तुमच्यापेक्षा कमी आहेत. आर्थिक परिस्थितीचा विचार करायचा असेल तर गरिबांकडे बघा, बरोबर आहे? तुम्हाला असं वाटेल की आपल्याकडे भरपूर सारं आहे. तुम्हाला कधी असं वाटत असेल की आपल्याकडे करण्यासारखं काहीच नाहीये किंवा आता आयुष्यामध्ये काय करावं, तर आपल्यापेक्षा कमी लोकांकडे बघा, तुम्हाला असं वाटेल की आपल्याकडे भरपूर जास्त आहे. दुसरीकडं जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की आता आयुष्यात काहीतरी करायचं आहे, म्हणजे मोटिवेशन पाहिजे, तरच तेव्हाच तुम्ही बघा त्या लोकांकडे ज्यांच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त आहे. ठीक आहे? मग तुम्हाला ते मिळवण्याची काय प्राप्त होईल? इच्छा प्राप्त होईल, उर्मी प्राप्त होईल आणि तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने धावायला लागणार. बरोबर आहे? अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्याकडे जे आहे ह्याची जाणीव जेव्हा तुम्हाला होते तेव्हा तुम्ही आनंदी असता. आणि जे तुमच्याकडे नाहीये, बरोबर आहे, जे तुमच्याकडे नाहीये याची जाणीव जेव्हा तुम्हाला होते तेव्हा तुम्ही दुःखी होता. ठीक आहे? मग आनंदी राहण्यासाठी तुमच्याकडे जे आहे, बरोबर आहे, मग काहीही असतील त्या गोष्टी, अगदी छोट्यातली छोटी सुद्धा, ते सुद्धा तुम्हाला भरपूर आनंद देईल जे तुमच्याकडे आहे याची ज्या दिवशी तुम्हाला जाणीव होईल. ठीक आहे? तर मेंटल हेल्थ बद्दल हे सगळं, आनंदी राहणं ही सवयीचा भाग आहे, तुम्ही नेहमी आनंदी राहू शकता. त्याच्यानंतर सोशल हेल्थ. सोशल हेल्थ म्हणजेच काय? मोबाईलच्या आणि टेक्नॉलॉजीच्या ह्या युगामध्ये आपण सगळेजण एकटे पडत चाललेलो आहोत, बरोबर आहे? जो तो एकटं राहणं पसंत करतो आणि ह्या यंत्रांसोबत जास्तीत जास्त वेळ हा स्पेंड करत असतो. आपल्याला माणसं नकोशी झालेली आहेत, किंबहुना आपल्या घरातलीच माणसं नकोशी झालेली आहेत असं देखील बोलायला हरकत नसावी, नाही का? मग ह्यामुळे जे सोशल वेलबिंगनेस आहे, म्हणजेच सोशली जसं तुम्ही असायला पाहिजे तसं राहू शकत नाही आणि म्हणूनच तुम्हाला हेल्दी राहता येत नाही. मनुष्य जातीविषयी एक अजून महत्वपूर्ण स्टेटमेंट, ह्युमन इज अ सोशल ॲनिमल. मानव हा समाजप्रिय किंवा समाजशील प्राणी आहे, तो समाजाशिवाय जगू शकत नाही. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून या समाजामध्ये तुम्हाला घुळून मिसळून अगदी त्यांच्यासारखं होऊनच राहावं लागतं किंबहुना राहायला पाहिजे. मग हे ज्याला जमत नाही, हे ज्याला अडॅप्ट करता येत नाही, तो सुद्धा सोशली फिट नसतो. बरोबर आहे का? म्हणजे बघा, मेंटल फिजिकल हेल्थ नंतर सोशल हेल्थ देखील तेवढीच महत्वपूर्ण आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं की कोण सोशली अनफिट असतो? जी लोक मनाने सुद्धा आणि जी लोक फिजिकली सुद्धा फिट असतात पण सोशल वेलबिंगनेस नसतो, असे कोण? तर यांना म्हणता येईल आपल्याला टेररिस्ट. ते हुशार नसतात का? ते मानसिकरित्या ठीक नसतात का? तर ते असतात. वेल क्वालिफाईड लोक असतात ही. तसंच ते फिजिकली फिट नसतात का? हो, फिजिकली फिट असतात, पण समाजाबद्दल ज्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजे त्या ते करत नाही. ते समाजाच्या अगेन्स्ट,
समाजाला न धरून राहणाऱ्या गोष्टी करतात आणि बरंच काही. ठीक आहे ना. म्हणजे समजून घ्या हेल्थ म्हणजे काय. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस अँड नॉट मिअरली द ॲब्सेन्स ऑफ डिसीज. आरोग्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुमचं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य, यालाच आरोग्य असं म्हणतात. आणि फक्त आजारी नाही आहे तुम्ही याचा अर्थ तुम्ही आरोग्यदायी आहेत असं म्हणू शकत नाही. ही आहे हेल्थची व्याख्या. दुसऱ्या कन्सेप्टकडे जाऊया. डिसीज म्हणजे काय. डिसीज याला आपण आजार असं म्हणतो नाही का. मग बघा, कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजियोलॉजिकल और सायकोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ द बॉडी इज कॉल्ड डिसीज. म्हणजे तुमच्या शारीरिक किंवा मानसिक गोष्टींमध्ये जर काही डिस्टर्बन्स येत असेल तर ते आजार असतं. आलं लक्षामध्ये. शारीरिक गोष्टींमध्ये आपल्याला खूप लवकर समजून येतात ह्या गोष्टी, पण मानसिक गोष्टी आपल्याला लवकर समजून येत नाही, कारण त्या एकदम येत नाही, त्या हळूहळू जमा होत असतात. आलं लक्षामध्ये. तर पुन्हा एकदा बघूया डिसीजची व्याख्या काय. कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजियोलॉजिकल म्हणजे फिजिकल अँड सायकोलॉजिकल म्हणजेच मानसिक, मेंटल प्रोसेस ऑफ द बॉडी इज कॉल्ड डिसीज. तुमच्या शारीरिक किंवा मानसिक गोष्टींबद्दल जेव्हा डिस्टर्बन्स तयार होतो, अडथळा निर्माण होतो, तुम्ही त्या प्रॉपरली करू शकत नाही, तेव्हा तुम्हाला आजार झालेला आहे किंवा तो आजार आहे असं मानण्यात येतं. आलं लक्षामध्ये मित्रांनो. पुढचं, each disease has its own specific symptoms. प्रत्येक आजाराची काही ठराविक विशिष्ट अशी लक्षणं असतात. ठीक आहे. मग हेच तपासण्यासाठी किंवा हेच जाणून घेण्यासाठी आपण डॉक्टरला कन्सल्ट करतो. डॉक्टरकडे गेल्यावरती डॉक्टर सगळ्यात अगोदर काय करतो मित्रांनो, तर तो तुम्हाला काय झालेलं आहे याचं निदान करतो. आणि निदान कशाच्या आधारावरती करतो, तर तुम्ही त्याला जी माहिती प्रोव्हाइड करता त्याच्यावरती, है ना. असं होतं का की तुम्ही गेले दवाखान्यामध्ये, डॉक्टर समोर बसले आणि डॉक्टरने तुम्हाला पाहिलं, ओळखीचं डॉक्टर, अरे हा तू का, चल हे घे, ह्या गोळ्या घेऊन टाक, तू बरा होऊन जाशील. होतं का असं. नाही ना. तर डॉक्टर अगोदर तुमच्याशी कन्सल्ट करतो, बरोबर आहे ना, की नक्की तुम्हाला काय झालेलं आहे, म्हणजेच काय झालेलं असू शकतं याचं निदान तो करत असतो. ठीक आहे ना. म्हणजे तो तुम्हाला विचारतो काय खाल्लं का, कुठे बाहेर गेले होते का, काही तुमच्या संपर्कात आलं का, म्हणजे तो अंदाजा लावत असतो, तो डायग्नोसिस करत असतो की नक्की काय झालेलं असावं आणि मगच त्याच्यावरती तो ट्रीटमेंट सुरू करतो. आलं लक्षात. म्हणजेच प्रत्येक आजाराचे एक ठराविक अशी लक्षणं असतात. ठीक आहे मित्रांनो. मग हेल्दी राहायचं कसं आणि डिसीजला लांब कसं ठेवायचं याच्याबद्दलची भरपूर सारी माहिती आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. तसंच तुम्हाला वेगवेगळ्या आजारांची माहिती, त्यांची लक्षणांची माहिती आणि त्याचे ट्रीटमेंट देखील आपण ह्या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. तर तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं नक्कीच मला कमेंट्स मध्ये कळवा आणि आमच्या सोबत राहा. तुम्हाला 8वीचा अभ्यासक्रम आपण इथून सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. सायन्सच्या बाबतीत मी बोलणार आहे, मॅथ्स आणि इंग्लिशच्या बाबतीत तुम्हाला आमचे दुसरे प्राध्यापक नक्कीच चांगलं मार्गदर्शन करतील. ठीक आहे. तोपर्यंत घरीच राहा, आनंदी राहा आणि शिकत राहा. धन्यवाद.